स्वारगेटमधली घटना ही शांततेत घडली असं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झालाय। घटनेच्या वेळी मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही असं योगेश कदम म्हणाले। तर योगेश कदमांचं वक्तव्य हे बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे असं सुषमा अंधारे म्हणतात। महाराष्ट्रातील लेकींनी कुणाकडे न्याय मागायचा असा सवाल देखील सुषमा अंधारेंनी केला आहे। विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2 3 4 मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलीही आर्ग्युमेंट, तिथे कुठलीही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती मिळेल। एका सरकार दरबारच्या मंत्रिपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि इतक्या असंवेदनशील पद्धतीने जर व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लेकी बाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील? कारण न्याय मिळण्याच्या ऐवजी जर त्यांना अशा पद्धतीने प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावरच जर शंका कुशंका निर्माण केल्या जात असतील तर अशा लोकांकडून न्याय मागण्यापेक्षा लेकी बाळी जीवाचं बरं वाईट करणं जास्त पसंत करतील। योगेश कदमजी, गेट वेल सून। जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या मताचा मी आहे। परंतु योगेश कदमांनी काय स्टेटमेंट दिली ही बघितलेली नाही। मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन, ते आमचे सहकारी आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे कार्यवाही